भोंदू अशोक खरात विरोधात एकूण 17 गुन्हे दाखल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज लेखी उत्तर दिले। यापैकी 12 गुन्ह्यांचा तपास हा एसआयटीकडे वर्ग करण्यात आलेला आहे। 8 गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केल्याची लेखी माहिती त्यांनी सादर केली। इतर 4 आर्थिक फसवणुकीसंबंधात गुन्ह्यांचा तपास सुरू आहे अशी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। यासोबतच परतवाडा महिला अत्याचार प्रकरणामध्ये विशेष तपास पथक गठीत केलेलं आहे आणि 8 आरोपींना यामध्ये अटक करण्यात आली आहे। नाशिक शहरातल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये झालेल्या महिला अत्याचार प्रकरणात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये एकूण 9 गुन्ह्यांच्या तपासाकरता विशेष तपास पथक गठीत करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर भोंदू खरात विरोधात एकूण 17 गुन्हे दाखल आहेत। फडणवीसांनी विधानसभेमध्ये हे लेखी उत्तर दिलेलं आहे। या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, आज विधानसभेच्या कामकाजामध्ये मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाची ही माहिती सादर केलेली आहे आणि यामध्ये भोंदू अशोक खरात संदर्भातल्या गुन्ह्यांचा पूर्णपणे माहिती त्यांनी दिलेली आहे। किती गुन्हे दाखल झाले, काय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे। अशोक खरात यांच्या विरोधात कोणकोणती गुन्हे दाखल आहेत, कशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत या संदर्भात प्रश्न जो विचारण्यात आलेला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिलेलं आहे। आतापर्यंत अशोक खरात याच्या विरोधात एक गुन्हे जे आहेत ते दाखल झाले आहेत। त्यासोबत या 17 पैकी काही गुन्हे आहेत, म्हणजे 12 गुन्ह्यांचा तपास हा एसआयटीकडे वर्ग करण्यात आलेला आहे। 8 गुन्हा पूर्ण होऊन दोषारोप पत्र न्यायालयात सादर केल्याची देखील माहिती त्यांनी या उत्तरामध्ये दिलेली आहे। खरं तर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आणि कोणकोणते गुन्हे आहेत आणि सध्या त्या गुन्ह्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, कशा प्रकारे त्याचा तपास चालू आहे, कोणत्या संस्थेकडे कोणत्या पथकाकडे ते हे सगळे प्रकरण आहे, त्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती दिलेली आहे। ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। तर खरात विरोधात एकूण 17 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि विधानसभेमध्ये हे लेखी उत्तर फडणवीसांनी दिले आहे।